नमस्कार मंडळींनो, आजच्या आपल्या 5व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर सकाळी आज थोडी लेट पालखी काढली आहे कारण की थोडंसं कवर कमी करायचं आहे. तर म्हणजे जवळच हॉल्ट आहे आणि थंडी एवढी विचित्र थंडी आहे ना, बाप रे बाप, कमाल. एकदम तुफान थंडी आहे, तुफान. सगळे असे सुन्न झाले आहेत सगळेच. बघा ना, काका बघा, सुन्न झालं आहे अजून पण. आम्ही कधी हात धुतले आहेत, आंघोळ केली आहे, पण अजूनपर्यंत हात असे होत नाही आहेत. दोन्ही साईडला पुढे DJ आहे, मागे रथ आहे, म्हणून मी जोरात बोलतो म्हणजे दोघांचा आवाज तुमच्यापर्यंत आपल्या कॉपीराईटवाल्यांपर्यंत अट्रॅक्ट होणार नाही, तर सिस्टमपर्यंत. तर बघू, पुढे जातो आहे. आज नाश्त्याला इडली आहे, तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघितला. तर भेटूया. नानू काय म्हणतो, कसली थंडी आहे ना? नाद करते काय? यावंच लागतंय. किती वाजता? 3:30 वाजता. कशाला? आंघोळीला. साईराम, आपण पोचलो नाश्त्याच्या हॉल्टवर आणि जेवढी जाम थंड लागली तेवढं जाम ऊन येता. आता धीरज पाटील जागा शोधता. बस ना, एवढी चांगली जागा भेटली. घाल आता जबरदस्तीने. आमचा भाऊ बंद बघा कसं चप्पल जाऊ दे रे. नानू बसला मस्त. बघू. आणि आज नाश्त्याला इडली आहे. आपली रोहित येतोय, बाकीची पोरं थोडी लांब आहेत, येतील मस्त की. बघा इथे शेत आहे, टोमॅटो. भेटू नाश्ता करताना. साईराम, नाश्त्याच्या लाईनीमध्ये आलं. आपला ऋषीबाई भेटलाय. साईराम भावा. बाकी काय बोलतो, कसं चाललं? अरे यो घ्या, यो माणूस आहे आपला. साईराम करा. साईराम या नाश्ता करायला मस्तपैकी. लाईन तर बरीचशी जा, पण आपलं काम झाला. इडली काय विषय केलास? तर साईराम, आपण पोचलोय आपल्या दुपारच्या जेवणाच्या हॉल्टवरती आणि नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो, पण मोबाईल थोडा शांत ठेवलेला कारण सकाळी 7 वाजल्यापासून कॉपीराईटचा विषय झालेला. तो क्लिअर करत होतो, अजून पण क्लिअर झाला नाही, त्यामुळे चार्जिंग थोडी संपली आहे, म्हणून फोन ठेवून दिलेला शांतपणे आणि लगेच पोचलो. अर्ध्या तासात चाललो ना रे. या झोपला 2 मिनटं पण नाही झालेत आम्हाला पडून. आणि स्विंग कारण हॉल्टच तसं आहे बघा, गाव आहे पूर्ण. तर आता जेवायला जाऊ. थोडा कॉपीराईटचा विषय झालेला सॉन्गवरसून, तर तो क्लिअर चालू आहे. अभिदादाला भेटायचं आहे, ज्याचं सॉन्ग आहे त्याला. तर बघू काय जेवण. आज असताना टोमॅटोचा सार. बघूया मस्त. आपली पोरं पण येत आहेत मागसून. मयूरने फोन केला होता, पोचतील 5-10 मिनटामध्ये. तो सर आपण पण झोप काढून घेऊया, मग त्यानंतर जेवक जाऊया. नाशिकला जायचे. हां एकटाच होता, पण मग त्याला जेवाय म्हणत होते आमचे लोक. हां गेला होता का मी काय माहिती जेवाय. तो म्हण मी हॉटेलमधून आणले. हां नाही तर जेवाय म्हणत होते. हां येणार होते त्याला जेवाय म्हणजे गेला होता का. हां. आमचे इथले लोक चांगले. आजी आपल्याबरोबर गजाली मारते, गजाली. आजीबरोबर बोलत बसलोय. तर मंडळी असंच बसलेलो आणि नानू मला बोलतो की दिवस कसे फटाफट गेले ना एकदम.
मी बोललो हां. बोलतो हे आता पाय पण नाही दुखत आहे. बोलतो असंच राहायला पाहिजे, कामाला पण रोज चालत जाईल. आणि नंतर बोलतो मी त्याला बोललो हां कामावरून घरी जाताना पण मित्रांनी विचारलं ना कुठे चाललं तर सांग हॉल्टवर चाललो आहे. तर बोलतो हां घरी जाऊन जागा पकडायची. असं फोन करून मम्मीला विचारायचं जेवणाला काय आहे आणि घरी जाऊन जागा पकडायची. झोपायला चार्जिंगचा प्लग पण बघ कुठे टेंट लावायचं. काय टेंट लावायचं बता भाई. तू तरी भारी आधी तुझ्यासारखा नाही भाई, एवढी मजा नाही करत तो. साईराम हॉल्टवरती बसलो आणि आपल्या भावाला भेटायला. काय बोलतो भाई कसा मजा? साईराम भाऊ एक नंबर चालले भाई. फुल भारी पदयात्रा ना फुल भारी भाई. पदयात्रा. फॉर्म मध्ये नाचतो हा, एकदम टीचे वरती एकदम फुल तुफान. तू पण जेवला का? नाही जेवायची आता झालोय भाई, बसलो आंघोळ बिंघोळ गेली आता. चालेल 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 चल भाई. साईराम हा, चला साई बंधू म्हणून एक व्हिडिओ येणार बाबा. चालेल. 400 रुपये में आया, 500 वीडियो में आया, बाकी है बाकी. पटेल की सैलरी बढ़ गई है भाई. पटेल की सैलरी चमत्कार. चमत्कार पोपट देण्याची सॅलरी वाढली. 30 वर्ष नंतर पार्टी आहे भाई. नाही नाही गल्लीच्या बाहेर अजून एक गाडी लागणार. नया शॉप खुलेगा. आज रात्री बसून मामा येणार आहे. मामा आले भाई डायरेक्ट बोले ओम शांती. ओम शांती नाही अरे इसकी शांती आले. ओम शांती नाही. जाऊ तुझ्याकडे काम आहे. सायराम आपण बसलोय जेवायला. या शिरा, मुगाची भाजी, टांबाट्याचा सार. आपली अर्धी पोरं लेट आली ते बघा. येतात मागतून तो बघा यश, अजून आहेत पाटील, तो बघा भापकर. साईराम आपण दुपारच्या हॉल्टवरून निघालोय, आईस्क्रीम खातोय. आणि आईस्क्रीमसाठी आम्ही भाई रस्त्यापर्यंत गेलेलो, परत तिकडनं या ग्राउंडपर्यंत इथे आलो खालचून मेन रोडवरून. भाई आईस्क्रीम पालखीला आलो ना की मी आईस्क्रीमचा आवरा असतो. आईस्क्रीम लागतेच लागते. हा तर आता निघालो आहे पुढच्या हॉल्टला जायला. बघू कालू बसलाय, मयूर वगैरे सर्व बसलेत. आम्ही पुढे निघायला घेऊ नेहमीप्रमाणे. तर चला भेटत राहू. लाचता तो लाचता तो. साईराम साईराम. जबरदस्ती नचलं ना. इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. आय आय साईराम बोल बोल साईराम. साईराम लाजतोय हा. साईराम आपण पोचलोय. आपण हॉल्ट नाही आहे, थोड्या वेळासाठी थांबलोय. तर थोड्या वेळासाठी म्हणून पब्लिकने सगळ्यांनी बिस्तर घातलं. या साईराम आपला काल्या कुठे आहे? हॅलो उजाडलो. तिकडे धीरज बसलाय. हा जीवला का जीवाचा आमचा धीरज दादा. येवा येवा. बाबू आपल्याला खेळणं दाखवायला घेऊन आलाय बघ. कुठे जाऊ शकतो? ऑस्ट्रेलिया. हे ह्याच्याने काय केलं? गोल्डन वाला भेटलं. तर कशात भेटतं? किंडर जॉय मध्ये भेटतं. ओम साईराम. चल चल बाय बाय. साईराम आपण पोचलोय आपल्या आरतीच्या हॉल्टवरती. आतमध्ये जाऊ आणि आरतीला भेटू. हाय गे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक
मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. तर आपली आरती झाली आणि आरती संपल्यावर भाव येता काय भावा असा काय माझा काका आलेला रे हा. कलेश्वर कलेश्वर हा त्याला जरा भेटवला. तुम्ही तेव्हा बिझी होते, होय. तुला पण भेटवलं असतं. मी भाव वाट बघत होता. मी सगळ्यांना फोन करत होतो. मयूरला केला, मयाला केला, पण कोणीच फोन उचलले नाही तर नक्की आम्ही भेटलो असतो. पण मी बसलेलो वाजवायला त्यामुळे साईराम आपण पुढच्या प्रवासाला निघालो. आपले भाव लोक भेटले. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीलाएं न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की. तर साईराम आपण पोचलोय शेवटचा म्हणजे आजच्या दिवसाचा रात्रीच्या हॉल्टवरती आणि खूप मोठा लॉन्च आपल्याला मिळाला आहे. जवळजवळ 2000 माणसं झोपतील एवढा. आपण आपल्या बाजूला आहे आणि पाठच्या साईडला फुल मॅट वगैरे घातलेला हॉल्ट आहे. लॉन्च आहे आतमध्ये तर आणि आपल्याला इथे चार्जिंग बोर्डसुद्धा भेटला आहे. आपली अर्धी पब्लिक तिकडे झोपली आहे. तर तुम्हाला आपला विषय माहिती आहे, आपल्याला चार्जिंग लागते कंपल्सरी, कारण आपलं काम आहे. तर त्यासाठी आपण इकडे जागा घेतली नाही. भावा लोकांनी आपल्याला चार्जिंगची सोय करून दिली आहे. तर जागा दिली आणि चार्जिंगचा एक पॉईंट दिला आहे. कपडे चेंज करू आणि जेवायला जाऊ. तर साईराम आपला आनंद दादा आला आहे. आनंद दादा सोगम आहे, शुभम सोगम आहे आणि नवीन आहेत आपल्याबरोबर, पहिलंच वर्ष आहे. तर काय कोण जोरात बोल, जोरात बोल. डॉन काय झालं डॉनला आज? तर साईराम या जेवायला. मी वायचंच घेतलं आणि मेथीची भाजी घेतली. बघा कशी लागता. भारी आहे. लॉन्च बघा कसलो खतरनाक. हा एक नंबर टॉपचा विषय ना. अरे खायला अरे ह्याला कधी पण करा असंच करतो. स्पायडरमॅन आहे काय? हा ते बघ